त्यांना नाटक जमतं. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या व्यवसायावर जी टीका केली त्यात ते अर्धसत्य बोलले. बोलता येतं, हसता येतं, बोलता येतं, जुमलेबाजी करता येते. शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत हे अर्धसत्य आहे. एक गोष्ट आहे, आढळरावांपेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे. आढळराव नाटककार नाही आहे. आढळराव तुम्हाला नाटक जमत नाही, ते एवढे नाटकीय आहे. त्यांना नाटक जमतं, रडता येतं, हसता येतं, बोलता येतं, जुमलेबाजी करता येते. पण एक लक्षात ठेवा, मी त्यांना देखील सांगतो, लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात, पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहायला जात नाही. शिरूरच्या जनतेने एकदा तिकीट घेतलं आणि काय हुशार लोक आहे तुम्ही. मी बघितलं 5 वर्ष हा व्यक्ती फिरकला नाही. आता ते गावोगावी जातात. इतके हुशार या मतदारसंघातले लोक आहेत, शिव्या बिव्या देत नाही, बोलवतात, स्वागत करतात, सत्कार करतात, हार घालतात. समोरच्या लोक वा 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 काय माझं स्वागत झालं, आणि मग विचारतात 5 वर्ष कुठे होते सांगा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे खरं तर महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यामुळे माननीय देवेंद्रजींनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प नेमका कुठे रखडला हे सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं. इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प पुढे का गेला नाही हे सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं. परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या व्यवसायावर जी टीका केली त्यात ते अर्धसत्य बोलले. शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत हे अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य हे आहे की शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाही, त्यांना केवळ धंदा जमतो. आणि त्यामुळं शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने 3 टर्म संसदेत पाठवल्यानंतर माजी खासदारांनी आपल्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी संसदेत प्रश्न विचारले आणि त्याचे पुरावे सुद्धा मी आपल्या समोर ठेवलेले आहेत. त्या पुराव्यांवर माजी खासदार काहीही बोलत नाही. विषयांतर करत असताना त्यांची धांदल उडतीये. अशा उमेदवाराचं समर्थन देवेंद्रजी फडणवीस करणार का? आत्ताशी तर ट्रेलर दाखवलाय, अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे. माझी देवेंद्रजी फडणवीसांना विनंती आहे की तो सगळा प्रश्नांचा जो बंच आहे मी आपल्यालाही पाठवतो आणि त्यानंतर आपण यावर निर्णय घ्या की या पद्धतीच्या उमेदवाराचं आपण समर्थन करणार. दुसरी गोष्ट, आपण माझ्या व्यवसायाविषयी जे बोलताय त्यावरून खरं तर मान्य देवेंद्रजी, मी रात्रीचा वेश बदलून तर कुठे जात नाही, पण त्याही पलीकडे जाऊन नेमकं कशाचा त्रास होतोय हे मला कळलं नाही. की छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मी लोकांना दाखवला, हे चूक केलं का? हा साधा सरळ प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याकडून, आपल्यासारख्या मोठ्या नेत्याकडून विकासाविषयी बोललं जाणं जास्त अभिप्रेत होतं. पण तरी धन्यवाद, आपण अर्धसत्य का होईना पण ते बोललात. पण ते पूर्ण सत्य हेच आहे की शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाही, पण जनतेनं विश्वासानं निवडून दिल्यानंतर स्वतःच्या कंपनीचा धंदा मात्र चोख जमतो.